सोलापुरात शेकडो लाडक्या बहिणींना कोट्यावधींचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रेल्वे स्टेशन रोडवरील जुनी मिल कंपाऊंड येथील द स्क्वेअर मॉल येथे खुशी महिला गृहोद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून सुमारे 2100 रुपये घेऊन काही महिन्यातच समूह चालकाने गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत। त्यामुळे हजारो महिला दररोज भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत। मात्र संबंधित कंपनी कार्यालयाचा गाळा बंद असून संपर्क सुद्धा होत नसल्याने महिलांनी डोक्याला हात लावला आहे। या बाबतीत महिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा त्या बाबतीतला हा व्हिडिओ। मेरा नाम जेबा है। आम्ही इथं खुशी महिला तिथं पैसे भरले होते 2100 रुपये पेन्सिलचे। आम्हाला रोज 200 रुपये देणार होते। तर आम्हाला 15 दिवस भरले तरी आम्हाला पैसे दिले नाही। तर आम्हाला 2 महिन्यात 15 दिवस भरले। 2 महिन्यात 15 दिवस। तुम्ही बोला काय झाले सांगा। आम्ही पहिला 2100 रुपये भरला। 2 महिन्यात 15 दिवस भरले। ते 1 दिवस देते ते 1 दिवस देत नाही ती। मग ते आता आमच्या पैसे डायऱ्या जमा करून घेतलेत आणि पैसेच दिले नाहीत। कशाचं काम देणार होते तुम्हाला? पेन्सिलचं काम आहे। कोणाला चिट्ट्या काढायला देतात, कोणाला घालायला देतात। मग ते माल नाही म्हणून देत नाही। 2100 रुपये तुम्ही भरल्यावर दररोज किती रुपये तुम्हाला मिळत होते? रोज 200 रुपये देतो म्हणजे। तुम्ही सुरुवातीपासून तुम्हाला काही पगार मिळाले? कायच मिळाले। आमचे बी पैसे नाही मिळाले, आमचे पगार बी नाही मिळाले। अशा किती महिला आहेत? 1000 महिला आहेत। म्हणजे 1000चे सगळे पैसे घेऊन हा व्यक्ती पळून गेलेला आहे। तुम्ही पळून गेले म्हणून कुठे तक्रार केली आहे का? आम्ही पोलीस कंप्लेंट केलं। हां, त्यांनी आज येतो म्हणले, अजून बाय आले नाही। बरं, किती दिवस झाले येत आहे तुम्ही आता इथे? आता 2 महिने झाले मी। बरं, आणि काम सुरू झाल्यापासून 2 महिने, पण आता हे बंद गाळा किती दिवसापासून? हे 5-6 दिवस झालं बंद। काय तुम्ही ज्या मोबाईलवर संपर्क करत होता ती व्यक्ती कोण होती? उचली ना त्याची। बरं, कोणच उचली नाही। तुम्हाला काय असा निरोप मिळाला का? कायच मिळालं नाही। बरं,